भारतातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या राज्यसभेची निवडणूक चालू आहे आणि मध्य प्रदेशमध्ये देखील 3 खासदारांसाठी राज्यसभेची निवडणूक चालू होती. इथं काँग्रेसकडून मीनाक्षी नटराजन निवडणूक लढवत होत्या आणि त्यांची निवड जवळजवळ पक्की मानली जात होती कारण त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ होतं. याच्याशिवाय भारतीय जनता पक्षाकडे 2 खासदारांसाठी लागणारं संख्याबळ होतं, काँग्रेसकडे एकासाठी होतं. त्यामुळे मीनाक्षी नटराजन खासदार होतील, याशिवाय भाजपचे 2 खासदार होतील असं जवळजवळ पक्क समजलं जात होतं. पण तरी देखील भाजपनं तिथं तिसरा उमेदवार उतरवला आणि अखेर त्यांचाच उमेदवार जिंकला. आणि यावेळी कोणत्याही आमदारांची फोडाफोडी झाली नाही, काही झालं नाही. तर यावेळी जो काही घोळ घातला गेला तो इलेक्शन कमिशननं मीनाक्षी नटराजन यांच्या इलेक्शन अफिडेव्हिटमध्ये घातला आणि त्याच्या आधारावरती मीनाक्षी नटराजन यांचा अर्जच बाद केला गेला. आणि मग त्यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले. खरोखर मीनाक्षी नटराजन यांची याच्यात काही चूक होती की इलेक्शन कमिशननं आपल्या ढिसाळ कारभारामुळे किंवा बीजेपीला फेवर करण्याच्या आपल्या उद्दिष्टामुळे अशा पद्धतीची गोष्ट केली? नेमकं काय घडलं, कसं घडलं? कारण यावेळी काँग्रेसनं एक चांगला उमेदवार मध्य प्रदेशमध्ये दिलेला होता. नेमकं काय घडलं, कसं घडलं, त्याच्या मागचा नेमका डेटा काय आहे, फॅक्ट्स काय आहेत, ते सगळं मी तुमच्या समोर ठेवतो. त्यावरून तुम्हाला देखील समजेल की नेमका इथं काय घोळ झालाय आणि काय काय घडलंय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मध्य प्रदेशमध्ये देखील राज्यसभेच्या ज्या निवडणुका होत आहेत याच्यामध्ये 3 खासदारांची निवडणूक होणार होती. आता या 3 खासदारांसाठी आपल्याला माहिती आहे की राज्यसभेवरती जे खासदार जातात त्यांना निवडून देणारे असतात ते त्या त्या विधानसभेतले आमदार असतात. मध्य प्रदेशमध्ये 230 आमदार आहेत. 230 पैकी जर 3 खासदारांना निवडून द्यायचं असेल तर स्टँडर्ड प्रोसिजर अशी आहे की 230 भागिले 4 केलं तर येतं 57.5 आणि 57.5 म्हणजे अर्धा आमदार असू शकत नाही, त्यामुळं त्याला राऊंड फिगर करून 58 केलं जातं. एकदा 58 उमेदवार जर 3 लोकांना मत देतील तर चौथ्या उमेदवाराला तेवढी मतं शिल्लक राहत नाहीत, असं त्याचं एक स्टँडर्ड गणित आहे. आणि त्याप्रमाणे मग जर केलं गेलं तर मध्य प्रदेशमध्ये 2 आमदार बीजेपीचे निवडून आले असते, कारण बीजेपीकडे जे संख्याबळ आहे ते आहे 163 आमदारांचं. 163 मध्ये 2 जणांना लागतील, त्यामुळे 116 गेले. 116 गेल्यानंतर त्यांच्याकडे 47 आमदार एक्स्ट्रा राहतात, ज्यांचा काही उपयोग नाही कारण 58 आमदारांची गरज असते. आणि काँग्रेसकडे एकूण 63 आमदार होते. 63 आमदारांच्या पैकी काँग्रेसला देखील 58 लागणार होते. त्यामुळे मीनाक्षी नटराजन यांनी अर्ज भरलेला आणि मीनाक्षी नटराजन यांनी निवडणूक लढवली असती तर 63 पैकी 2 जणांना मतदानाचा अधिकार नव्हता, हेही लक्षात घेतलं पाहिजे. 63 पैकी 61 राहिले. 61 पैकी 58 जणांनी जरी मतदान केलं असतं तरी देखील मीनाक्षी नटराजन सहजपणे निवडून आल्या असत्या. पण इथं बीजेपीनं आणखी एक तिसरा उमेदवार उभा केला आणि या तिसऱ्या उमेदवारामुळे अशी एक शक्यता निर्माण झाली की मीनाक्षी नटराजन विरुद्ध महेश केवट हे जे तिसरे उमेदवार होते यांच्यामध्ये निवडणूक होईल. कदाचित काँग्रेसचे जे काही आमदार आहेत ते फोडले जातील. बीजेपीकडे 47 आमदार होते, 47 प्लस काँग्रेसचे 11 आमदार फोडले तर एकूण 58 होईल आणि अशा पद्धतीनं बीजेपीचा तिसरा माणूस खासदार होईल असं बोललं जात होतं. पण ह्या सगळ्याच गोष्टी बाजूला राहिल्या आणि घडलं काय तर मीनाक्षी नटराजन यांचा अर्जच तिथल्या रिटर्निंग ऑफिसरनं अवैध ठरवला, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी नाहीत असं त्यांनी सांगितलं. आणि या निमित्तानं त्यांना खासदारकी नाकारली गेली. महेश केवट खासदार झाले. त्यामुळे तरुण चुग, रजनीश अग्रवाल आणि महेश केवट हे तिघे जण भारतीय जनता पक्षाचे सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवरती खासदार झालेले आहेत. आता मग मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला तरी कसा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण अशा प्रकारचे इलेक्शनचे अफिडेव्हिट किंवा अर्ज जे भरले जातात ते अतिशय व्यवस्थितपणे भरले जातात. यामध्ये झालं असं की 9 जूनला राहुल कोठारी नावाचे जे मध्य प्रदेशच्या भारतीय जनता पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांनी एक अर्ज सादर केला रिटर्निंग ऑफिसरकडं, अरविंद शर्मा यांच्याकडं, आणि त्यांना सांगितलं की मीनाक्षी नटराजन यांच्यावरती एक प्रायव्हेट केस आहे. त्यांना हैदराबादच्या कोर्टानं समन्स बजावलेले होते आणि त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या इलेक्शन अफिडेव्हिटमध्ये केलेला नाही आणि त्यामुळं त्यांनी चुकीची माहिती दिली किंवा खोटी माहिती दिली, अर्धवट माहिती दिली. या निमित्तानं त्यांचा अर्ज बाद झाला पाहिजे असा अर्ज बीजेपीच्या राहुल कोठारींनी दिल्यानंतर मग रिटर्निंग ऑफिसर होते अरविंद शर्मा, त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांनी या आधारावरती मीनाक्षी नटराजन यांच्या अर्जामध्ये पूर्ण माहिती नाही म्हणून त्यांचा अर्ज बाद केला. ॲक्च्युली त्यांच्यावर जी प्रायव्हेट केस होती ज्यामध्ये समन्स बजावलेले होते त्याचं उत्तर स्वतः मीनाक्षी नटराजन यांनी हैदराबादमध्ये कोर्टात अपियर होऊन तिथं समोर जाऊन आपलं मत नोंदवलेलं होतं, ज्यामध्ये त्यांच्यावर कोणतीही FIR देखील झालेली नव्हती. मग तरी देखील मग याला केस कशी काय म्हणता येईल? मग यासाठीच बघायला पाहिजे की नेमकी ही केस काय होती ज्या केसमुळे मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद केला गेला. तर मीनाक्षी नटराजन यापूर्वी हैदराबादमध्ये तिथल्या
प्रभारी होत्या, म्हणजे काँग्रेसच्या हैदराबादच्या प्रभारी होत्या, तेलंगणच्या प्रभारी होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे तिथली जबाबदारी होती. त्यावेळेला तिथं घडलेली कशी घटना होती, श्रीलता नावाच्या एका महिलेनं असा आरोप केला होता की काँग्रेसचे एक नेते, त्यांचं नाव आहे कुंभम शिवकुमार रेड्डी, यांनी त्या महिलेवरती विनयभंग केला होता, तिचा मानसिक छळ केला होता, तिच्यावरती इतर अनेक पद्धतीनं अत्याचार करायचा प्रयत्न केला होता. याच्याबद्दलची तक्रार तिनं दाखल केली होती. याच्याबद्दलची तक्रार तिनं 2022 साली 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली होती. आणि या FIR बरोबरच तिनं असं देखील म्हटलेलं होतं की मी मीनाक्षी नटराजन, ज्या काँग्रेसच्या तेव्हाच्या प्रमुख होत्या, त्यांच्याकडे देखील अर्ज केला, पण मीनाक्षी नटराजन यांनी त्याच्यावरती कोणतीही ॲक्शन घेतली नाही. असं त्यांनी नंतर 2025ला एका हैदराबादमधल्या कोर्टासमोर सांगितलं आणि त्यांना सांगितलं की मीनाक्षी नटराजन यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता, काहीतरी माझी बाजू घ्यायला पाहिजे होती, पण ती त्यांनी घेतली नाही. म्हणून कोर्टानं मीनाक्षी नटराजन यांना समन्स बजावले. या केसमध्ये मीनाक्षी नटराजन यांचा काही संबंधच नव्हता. त्यांचं FIR नव्हती, त्यांचं नाव नव्हतं, कुठंच नव्हतं. फक्त कोर्टामध्ये एक प्रायव्हेट केस फाईल केलेली होती, ज्यामध्ये त्यांचं नाव घेतलेलं होतं आणि ज्याचं उत्तर देखील मीनाक्षी नटराजन यांनी दिलेलं होतं. पण तरी देखील हा मुद्दा रिटर्निंग ऑफिसरनं योग्य ठरवला आणि ही केस दाबली गेली किंवा दाखवली नाही. या मुद्द्यावर मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज अवैध ठरवला आणि त्यांची उमेदवारी नाकारली आणि त्यामुळं तिथं जो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार खासदार झाला. आता याच्यावरती काँग्रेसनं असा तर्क दिलाय की जर एखाद्या व्यक्तीवर FIR झालीच नव्हती तर त्याला पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट जो आहे 1951चा, त्या अंतर्गत केस झाली असं कसं म्हणता येईल. जर केस झालीच नाही तर मग ती दाखवण्याचा प्रश्नच येत नाही, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आणि याच मुद्द्यावर काँग्रेस गेली सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली, पण सुप्रीम कोर्टानं हे सगळं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की या प्रकारचे जे निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो इलेक्शन कमिशनला आहे आणि इलेक्शन कमिशन इथं असताना देखील अशा प्रकारचे निर्णय आमच्याकडे यायला नकोत. इथं काँग्रेसचं म्हणणं होतं की हा एक मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकार म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. तर तिथं विरोधी पक्षांचं म्हणजे BJPचं किंवा सरकारचं असं म्हणणं होतं की निवडणूक लढवणे हा मूलभूत अधिकार नाही, त्यामुळे याच्यावरती सुप्रीम कोर्टाचं म्हणणं येणं अपेक्षित नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हा प्रश्न इलेक्शन कमिशनकडे जाईल, तिथून हायकोर्टाकडे जाईल आणि हायकोर्टाकडून मग नंतर सुप्रीम कोर्टाकडे येईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे हा त्यांचा मीनाक्षी नटराजन यांचा आणि काँग्रेसचा अर्ज फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे मीनाक्षी नटराजन यांची खासदारकी आणखी दूर गेलेली आहे. आता इथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे झारखंडमध्ये झालेली केस. झारखंडमध्ये देखील एक उमेदवार राज्यसभेची निवडणूक लढवतोय. या उमेदवाराचं नाव आहे परिमल नाथवानी. याला भारतीय जनता पक्षाचा सपोर्ट आहे आणि या नाथवानीच्या अर्जामध्ये देखील काही प्रॉब्लेम्स होते, काही गोष्टी त्यानं भरलेल्या नव्हत्या, काही चुका होत्या. याच्यावरती तिथल्या रिटर्निंग ऑफिसरनं सांगितलं की तुम्ही 24 तासांच्या आत नवीन अफिडेव्हिट करेक्ट करून भरा आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. म्हणजे BJPचा सपोर्ट असलेल्या उमेदवाराला झारखंडमध्ये 24 तासाची मुदत मिळाली, पण तेच मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज हातात आल्यानंतर आणि त्या केसबद्दल त्या रिटर्निंग ऑफिसरला समजल्यानंतर 15 मिनिटात त्यानं मीनाक्षी नटराजन यांचा केस, ज्यांचा उमेदवारी अर्ज होता तो बाद केला आणि त्यांची खासदारकी एक प्रकारे घालवली. या सगळ्या गोष्टींच्यामुळे मग अनेक प्रश्न निर्माण होतात. खरोखर इलेक्शन कमिशन आपल्या योग्य पद्धतीनं विचार करून न्याय देण्याचा प्रयत्न करतंय की इलेक्शन कमिशन दुसऱ्या कुणाच्या तरी इशाऱ्यावरती काम करतंय. अर्थातच याबद्दलचा वाद अजून चालू राहीलच. काँग्रेसनं याबद्दल निदर्शनं करायची ठरवलेली आहेत. अनेक ठिकाणी दिल्लीमध्ये धरणं आंदोलन चालू आहे. याबद्दलचा वाद येणाऱ्या काळात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळेल. कदाचित उद्या हायकोर्टामध्ये हे प्रकरण जाईल, त्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाईल. त्यानंतर काय होतंय बघायला पाहिजे. तिथून जरी काय झालं असलं तरी तोपर्यंत महेश केवट जे आता निवडून आलेले आहेत ते जाऊन राज्यसभेमध्ये तोपर्यंत खासदारकीची शपथ देखील घेतील. मग अशा केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय करणार? त्यांची खासदारकी काढून घेणार काय? मीनाक्षी नटराजन यांची निवडणूक परत लावणार काय? असे अनेक प्रश्न आता समोर उभे आहेत. या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय होतं त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच. पण या प्रकरणामध्ये जे काही घडलंय तो अन्याय आहे, अत्याचार आहे असं तुम्हाला वाटतं का? इथं इलेक्शन कमिशन कॉम्प्रोमाइज झाली, हे जे काँग्रेसचं मत आहे ते तुम्हाला पटतं का? ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.